बस स्थानक परिसरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर लघुशंका करून अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांविरुद्ध एसटी महामंडळाने कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या 6 महिन्यात राबवण्यात आलेल्या विशेष तपासणी आणि दंडात्मक मोहिमेत तब्बल 1800 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 1,57,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. बस स्थानक परिसरात दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. काही प्रवासी सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर लघुशंका करत असल्याने परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने स्वच्छता राखण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. बसस्थानक परिसरात प्रवाशांसाठी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध असतानाही काही नागरिक उघड्यावर लघुशंका करतात, त्यामुळे परिसराची स्वच्छता बिघडते. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने नियमित तपासणी सुरू ठेवली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. या मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे स्थानक प्रशासनाने सांगितले. दंडात्मक कारवाईच्या भीतीमुळे उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे. स्थानक प्रमुख मल्लिकार्जुन अंजुरी यांनी सांगितले की बस स्थानक परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही आमची प्राथमिकता आहे. उघड्यावर लघुशंका करून अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जात आहे. दंडात्मक कारवाईनंतर अशा प्रकारच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ आणि निरोगी वातावरण राखण्यासाठी सर्व प्रवाशांनी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता टाळून उपलब्ध स्वच्छतागृहांचा वापर करावा, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.